हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? तर चला आज आपण महाराष्ट्र TET साठी मराठी या विषयाचे पेपर 1 आणि पेपर 2चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत. या अगोदरच्या पहिल्या व्हिडिओमध्येही आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. त्यानंतरचे हे पुढचे क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. बालकाच्या विकासाची प्रक्रिया कशी असते? पर्याय ए अचानक, पर्याय बी सतत, पर्याय सी स्थिर आणि पर्याय डी अनियमित. बरोबर उत्तर आहे पर्याय बी सतत. बालकाच्या विकासाची प्रक्रिया ही सतत असते. पियाजे यांच्या मते बौद्धिक विकासाची पहिली अवस्था कोणती? हा प्रश्न महाराष्ट्र TETमध्ये 2022च्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. कोणता क्वेश्चन्स कोणत्या इयरमध्ये विचारलेला आहे तुम्ही कंसात दिलेला आहे ते तुम्ही पाहून घ्या. पियाजे यांच्या मते बौद्धिक विकासाची पहिली अवस्था कोणती? ए पूर्वसंक्रियात्मक, बी संवेदनगतिक, सी मूर्त संक्रियात्मक आणि औपचारिक संक्रियात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय बी संवेदनगतिक. झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? ए पियाजे, बी ब्रुनर, सी वायोगॉस्की, डी कोहलबर्ग. बरोबर उत्तर आहे पर्याय सी वायोगॉस्की. शिकण्याचा प्रयत्न व चूक सिद्धांत कोणी मांडला? ए स्किनर, बी पावलॉव, सी थर्नाडायक, डी गॅने. बरोबर उत्तर आहे पर्याय सी थर्नाडायक. सकारात्मक बळकटीकरण सिद्धांत कोणी मांडला? ए स्किनर, बी पियाजे, सी गॅने, डी ब्रुनर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए स्किनर. करून शिकणे ही संकल्पना कोणी मांडली? ए रुसो, बी जॉन डुई, सी स्किनर, डी कोहलबर्ग. बरोबर उत्तर आहे पर्याय बी जॉन डुई. बुद्धिमत्ता चाचणीचे जनक कोण? ए टर्मन, बी बीने, सी स्पियरमॅन, डी गिलफोर्ड. बरोबर उत्तर आहे पर्याय बी बीने. IQचे सूत्र कोणी दिले? ए टर्मन, बी स्टर्न, सी स्किनर, डी बीने. बरोबर उत्तर आहे पर्याय बी स्टर्न. प्रेरणा म्हणजे काय? वर्तनाला दिशा देणारी शक्ती म्हणजे प्रेरणा. मराठी भाषा अध्यापनाचे मुख्य उद्दिष्ट कोणते? या अगोदरचे प्रश्न आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. सो आपण इथून पुढचे प्रश्न पाहूया. वैयक्तिक भिन्नता म्हणजे काय? ए सर्व विद्यार्थी सारखे असणे, बी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये फरक असणे, सी फक्त बुद्धिमत्तेतील फरक, डी फक्त शारीरिक फरक. बरोबर उत्तर आहे पर्याय बी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये फरक असणे. समावेशक शिक्षणात कोणाला स्थान दिले जाते? ए फक्त सामान्य विद्यार्थ्यांना, बी फक्त दिव्यांग विद्यार्थी, सी सर्व विद्यार्थी, डी फक्त हुशार विद्यार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी सर्व विद्यार्थी. अध्यापनातील निदानात्मक चाचणीचा उद्देश काय आहे? ए गुण देणे, बी अडचणी शोधणे, सी पदोन्नती देणे, डी वर्गीकरण करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी अडचणी शोधणे. विस्मरण वक्र कोणी मांडला? ए स्किनर, बी एविंगहॉस, सी पियाजे, डी ब्रुनर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी एविंगहॉस. सर्जनशीलता म्हणजे काय? ए पाठांतर, बी अनुकरण, सी नवीन कल्पना निर्माण करणे, डी विस्मरण. बरोबर उत्तर आहे पर्याय सी नवीन कल्पना निर्माण करणे. विद्यार्थी केंद्रित शिक्षणात केंद्रस्थानी कोण असतो? बरोबर उत्तर आहे विद्यार्थी, पर्याय सी. मूल्यमापनाचा मुख्य उद्देश काय? ए नापास करणे, बी गुण देणे, सी प्रगती तपासणे, डी शिक्षा देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय सी प्रगती तपासणे. मराठी भाषेतील सर्वात लहान अर्थपूर्ण घटक कोणता? ए वर्ण, बी अक्षर, सी रुपीम, डी शब्द. बरोबर उत्तर आहे पर्याय सी रुपीम. व्याकरण अध्यापनासाठी सर्वाधिक उपयुक्त पद्धत कोणती? ए निगमन, बी आगमन, सी व्याख्यान, डी प्रात्यक्षिक. बरोबर उत्तर आहे पर्याय बी आगमन. मूक वाचनाचा मुख्य उद्देश काय आहे? ए उच्चार सुधारणे, बी आकलन वाढवणे, सी लेखन सुधारणे, डी वेग वाढवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी आकलन वाढवणे. श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी कोणती कृती उपयुक्त आहे? ए कथा ऐकणे, बी निबंध लेखन, सी वाचन, डी चित्रे काढणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए कथा ऐकणे. भाषेचे मुख्य उद्दिष्ट काय? ए संवाद साधणे, बी परीक्षा पास होणे, सी पाठांतर करणे, डी गुण मिळवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए संवाद साधणे. सतत सर्वंकष मूल्यमापनात CCEचा उद्देश काय आहे? ए वार्षिक परीक्षा, बी सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन, सी गुण देणे,
डी. वर्गीकरण करणे. सतत सर्वंकष मूल्यमापन म्हणजे सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन. पर्याय बी बरोबर उत्तर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कोणत्या कौशल्यावर भर दिला आहे? ए. पाठांतर. बी. 21व्या शतकातील कौशल्ये. सी. केवळ लेखन. डी. केवळ परीक्षा. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय बी. 21व्या शतकातील कौशल्ये. बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कारकर्ता कोण आहे? ए. रुसो. बी. स्किनर. सी. थर्नाडॅक. डी. गॅने. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. रुसो. बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कारकर्ता आहे रुसो. शिक्षण म्हणजे जीवनाची तयारी नव्हे तर शिक्षण हेच जीवन आहे हे कोणी म्हटले आहे? ए. गांधीजी. बी. टागोर. सी. जॉन डुई. डी. मॉन्टेसरी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. जॉन डुई. अध्यापन अध्ययन प्रक्रियेचा केंद्रबिंदू कोण आहे? ए. शिक्षक. बी. मुख्याध्यापक. सी. विद्यार्थी. डी. पालक. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. विद्यार्थी. पियाजे यांच्या मते तार्किक विचारांचा विकास कोणत्या अवस्थेत होतो? ए. संवेदन गतिक अवस्था. बी. पूर्वसंक्रियात्मक अवस्था. सी. मूर्त संक्रियात्मक अवस्था. डी. औपचारिक संक्रियात्मक अवस्था. तार्किक विचारांचा जो विकास आहे तो औपचारिक संक्रियात्मक अवस्थेमध्ये होतो. पर्याय डी बरोबर उत्तर. बालकाच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? ए. अनुवंशिकता. बी. वातावरण. सी. शिक्षण. डी. अनुवंशिकता व वातावरण. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. अनुवंशिकता व वातावरण. शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्रेरणा कशातून मिळते? ए. शिक्षा. बी. भीती. सी. यशाचा अनुभव. डी. स्पर्धा. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. यशाचा अनुभव. शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा कशातून मिळते? यशाचा अनुभव. अध्यापन नियोजनाचा पहिला टप्पा कोणता? ए. मूल्यमापन. बी. उद्दिष्ट निश्चिती. सी. पुनरावलोकन. डी. गृहपाठ. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. उद्दिष्ट निश्चिती. रचनावाद मध्ये विद्यार्थी कसा मानला जातो? ए. निष्क्रिय. बी. सक्रिय. सी. अवलंबून. डी. शांत. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. सक्रिय. विद्यार्थी कधीही निष्क्रियही नसतो आणि कोणावर अवलंबूनही नसतो आणि शांतही नसतो. त्यामुळे निष्क्रिय हे उत्तर तर कधीच येणार नाही. नेहमी विद्यार्थी कसा मानला जातो हा प्रश्न आला तर त्याचं उत्तर सक्रियच यायला हवं. शैक्षणिक प्रक्रियेत TLMचा उपयोग कशासाठी होतो? ए. शिक्षा देण्यासाठी. बी. उपस्थिती घेण्यासाठी. सी. संकल्पना स्पष्ट करण्यासाठी. डी. परीक्षा घेण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. संकल्पना स्पष्ट करण्यासाठी. भाषिक कौशल्यांपैकी उत्पादक कौशल्य कोणते? ए. श्रवण व वाचन. बी. वाचन व लेखन. सी. भाषण व लेखन. डी. श्रवण व भाषण. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. भाषण व लेखन. वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात उपयुक्त साधन कोणते? ए. पाठ्यपुस्तक. बी. शब्दकोश. सी. पूरक वाचन साहित्य. डी. फळा. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. पूरक वाचन साहित्य. ब्लूम यांच्या वर्गीकरणातील ॲप्लिकेशनचा मराठीत अर्थ काय? ए. ज्ञान. बी. आकलन. सी. उपयोजन. डी. विश्लेषण. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. उपयोजन. अंतर्गत प्रेरणेचे उदाहरण कोणते? ए. बक्षीस मिळवणे. बी. शिक्षा टाळणे. सी. ज्ञान मिळवण्याची इच्छा. डी. स्पर्धा जिंकणे. अंतर्गत प्रेरणेचे उदाहरण आहे पर्याय सी. ज्ञान मिळवण्याची इच्छा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. समाजीकरण ही प्रक्रिया कोणत्या विकासाशी संबंधित आहे? ए. शारीरिक विकास. बी. सामाजिक विकास. सी. मानसिक विकास. डी. भाषिक विकास. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. सामाजिक विकास. करून शिकणे या तत्वाशी कोणती पद्धत संबंधित आहे? ए. व्याख्यान पद्धत. बी. प्रकल्प पद्धत. सी. प्रश्नोत्तर पद्धत. डी. कथन पद्धत. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. प्रकल्प पद्धत. शिक्षणाचा अधिकार कायदा कोणत्या वयोगटासाठी लागू आहे? 6 ते 14 वर्ष. विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नता कोणत्या बाबतीत आढळते?
ए बुद्धिमत्ता, बी आवड, सी क्षमता, डी वरील सर्व. विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नता ही बुद्धिमत्ता, आवड आणि क्षमता या सर्वच बाबींमध्ये आढळते. त्यामुळे बरोबर उत्तर आहे वरील सर्व. भाषा शिकण्याचे अंतिम कौशल्य कोणते? ए श्रवण, बी भाषण, सी वाचन, डी लेखन. बरोबर उत्तर आहे पर्याय डी लेखन. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005 कोणत्या शिक्षणावर भर देतो? बालकेंद्रित शिक्षणावर. NCF 2005 हा आराखडा जो आहे तो बालकेंद्रित शिक्षणावरती भर देतो. शिक्षण प्रक्रियेत शिक्षकाची आदर्श भूमिका कोणती? ए हुकुमशहा, बी नियंत्रक, सी मार्गदर्शक, डी निरीक्षक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मार्गदर्शक. गणित अध्यापनात संख्यारेषेचा उपयोग कशासाठी होतो? ए आकृती काढण्यासाठी, बी संख्या दर्शविण्यासाठी, सी मोजण्यासाठी, डी चित्रकलेसाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी संख्या दर्शविण्यासाठी. सतत सर्वकष मूल्यमापनमध्ये कोणत्या बाबींचे मूल्यमापन केले जाते? सतत सर्वकष मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय सी सर्वांगीण विकास. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? बरोबर उत्तर आहे पर्याय बी स्पियरमन. स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत मांडला. बालकाच्या विकासाची दिशा कशी असते? ए विशिष्ट ते सामान्य, बी सामान्य ते विशिष्ट, सी अनियमित, डी स्थिर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी सामान्य ते विशिष्ट. बालकेंद्रित शिक्षणात शिक्षकाचे कार्य काय असते? मार्गदर्शन करणे हे शिक्षकाचे कार्य असते. बरोबर उत्तर आहे पर्याय बी मार्गदर्शन करणे. विकासाचे कोणते तत्व मध्याकडून बाहेर असे सांगते? निकट दूरतत्व. निकट दूरतत्व. ए आहे शिरोपाद तत्व, बी निकट दूरतत्व, सी सामान्य ते विशिष्ट, डी सातत्य. पण विकासाचे निकट दूरतत्व हे मध्याकडून बाहेर असे सांगते म्हणून पर्याय बी बरोबर उत्तर. लक्षात ठेवा निकट दूरतत्व. विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नता लक्षात घेऊन अध्यापन करणे म्हणजे काय? तर समावेशक अध्यापन होय. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. भाषा अध्यापनातील श्रवण कौशल्यासाठी सर्वोत्तम कृती कोणती? निबंध लेखन, कथा ऐकणे, शब्दार्थ लिहिणे, वाचन करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी कथा ऐकणे. व्याकरण शिकवण्याची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? ए आगमन पद्धत, बी निगमन पद्धत, सी व्याख्यान पद्धत, डी कथन पद्धत. बरोबर उत्तर आहे पर्याय ए आगमन पद्धत. शिकण्यातील रेन्फोर्समेंट संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर स्किनर यांच्याशी संबंधित आहे. अध्यापनातील प्रकल्प पद्धतीचे जनक कोण आहेत? किलपॅट्रिक हे प्रकल्प पद्धतीचे जनक आहेत. सर्जनशील विद्यार्थ्यांमध्ये प्रमुख वैशिष्ट्य कोणते असते? ए पाठांतर, बी अनुकरण, सी नवीन कल्पना मांडणे, डी शांत राहणे. नवीन कल्पना मांडणे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कोणत्या प्रकारच्या शिक्षणावर भर दिला आहे? ए कौशल्य आधारित शिक्षण, बी पाठांतर आधारित शिक्षण, सी परीक्षा केंद्रित शिक्षण, डी शिक्षक केंद्रित शिक्षण. बरोबर उत्तर आहे पर्याय ए कौशल्य आधारित शिक्षण. भाषेतील समान अर्थ असणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? समानार्थी शब्द. पेपर 1 साठी पडलेले प्रश्न आहेत. मूल्यमापनाचे प्रमुख कार्य कोणते? विद्यार्थ्यांची प्रगती तपासणे हे मूल्यमापनाचे प्रमुख कार्य. बालविकासाच्या अभ्यासासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? अनुवंशिकता व वातावरण. लर्निंग बाय एक्सपिरियन्स या संकल्पनेशी कोण संबंधित आहे? जॉन डुई. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणती प्रक्रिया महत्त्वाची आहे? CCE. शिक्षण प्रक्रियेतील केंद्रबिंदू कोण आहे? विद्यार्थी. भाषा अध्यापनात वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी कोणते साधन उपयुक्त आहे? पूरक वाचन साहित्य हे साधन उपयुक्त आहे. विकासाचा सातत्य तत्वांचा अर्थ काय आहे? विकास सतत चालू राहतो. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर शिक्षकाने प्रेरणा द्यावी.
थँक्यू फॉर वॉचिंग. या पुढचे क्वेश्चन्स आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा.